कशात भावांनो काय चाललं? मग तुम्हाला काल बोललो होतो आपला कांदा गेलेला आहे मार्केटला. तुम्हाला सांगतो मी कितीला गेलेला आहे मार्केटला कांदा. तो व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला. तो कांदा गेलेला आहे कमीत कमी 18,626 रुपयाला. हां, तर आता तुम्हाला सगळा हिशोब दाखवतो मी. तर बघा तुम्ही सांगा काय हिशोब आहे कांदा परवडतो मला. हे बघा, हे पहिलं ट्रॅक्टर गेलं तर 1406 रुपयाचं, दुसरं 7,700 रुपयाचं, त्याच्यानंतर हे 19,425चं, हे 18,626 रुपयाचं आणि हे गेलं होतं 5,700 रुपयाचं. टोटल झाले ते 65,457 रुपये. आता इकडे या, त्याला खर्च सांगतो मी. हे झालं रोटर मारायचं पहिले स्टार्टिंगलाच, त्याच्यानंतर 5,000 बियाणाचे गेलेत, त्याच्यानंतर 5,000 खाद्याचे गेलेत, त्याच्यानंतर 2,000 रुपये आपल्या फवारणीचे गेले, त्याच्यानंतर 20,000 रुपये काढायचे गेले, कांदे काढायचे टाकायचे त्याच्यात, त्याच्यानंतर 1,000 रुपये आपले ट्रॅक्टरचे गेले. झाले सगळे टोटल 40,000 रुपये. उरले आपले तुमचे कमीत कमी 25,000 रुपये उरले होते फक्त. आणि सांगा तुम्ही 25,000 रुपयात काय पुरवणार आहे मित्रांनो? हां, आणि सरकार म्हणतं कशाला कर्जमाफी पाहिजे तुम्हाला. अरे सुधरा थोडंफार सुधरा. निदान कांद्याला भाव दिला असता सरकार तरी चाललं असतं थोडंफार. काही गरज नव्हती आम्हाला मग तर. निदान 2,000 तर राऊंड फिगर कांद्याला भाव करायचा. आणि म्हणे कशाला कर्जमाफी पाहिजे यांना. बघा 25,000 रुपये वर्षभर पुरवायचे, कसं काय पुरवणार सांगा तुम्हीच. त्याच्यात खायचा खर्च, राहायचा खर्च, त्याच्यात दवाखाने राहतात, काय राहतं. दवाखानेवाले ते निळे लुटतात सांगा. आणि कसं काय जगायचं शेतकऱ्यांनी. म्हणे तुम्हाला हे कर्जमाफी कशाला पाहिजे म्हणे. दाखवा त्यांना म्हणा, बघा म्हणा शेतकऱ्याचा हिशोब म्हणा. आणि त्याच्यात गेलं आलं ते काय आम्ही धरलंच नाही, आमची मजुरीच पकडलेलीच नाही मग आमची स्वतःची. बघा, चला मित्रांनो